Welcome to my channel Learn Easy with Pooja -12. हॅलो एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 6च्या मॅथ्स टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 3 इन द वर्ल्ड ऑफ नंबर. त्यामध्ये आज आपण शिकणार आहोत एक्सरसाइज 3. तर मुलांनो, हा आपला पार्ट 5 आहे. ठीक आहे, याआधी मी 4 पार्ट बनवले आहेत. जर ते तुम्ही बघितले नसेल तर ते तुम्ही नक्की बघा. आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या. लाईक करा आणि शेअर करायला तर अजिबात विसरू नका. ठीक आहे, चला आता आपण स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट ऑप्शन. बघा काय फर्स्ट त्याच्यामध्ये -5 इज. आता -5 म्हणजे हा निगेटिव्ह नंबर आहे. हा काय आहे, डॅश दिलेला आहे आणि इथे खाली काही ऑप्शन्स दिले आहेत. ठीक आहे, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते. तर इथे बघा मी एक्सप्लेन करते. फर्स्ट ऑप्शन काय आहे, अ होल नंबर. होल नंबर कुठून स्टार्ट होतात बरं, आपण शिकलोय की नाही. 0, 1, 2, 3, 4 अँड इन्फिनाइट असतात. मग हे सगळे पॉझिटिव्ह नंबर असतात, बरोबर. मग यात येणार का, नाही. नेक्स्ट आहे नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात, 1, 2, 3, 4. आठवतंय का मुलांना? ठीक आहे, हे पण सर्व पॉझिटिव्ह नंबर असतात. मग ह्यात आहे का -5, नाही. मग हा पण ऑप्शन नाही येणार. नेक्स्ट आहे अँड इंटेजर्स. आता इंटेजर्स आपण शिकलो आहेत, बरोबर. काय असतात नंबर लाईनमध्ये, इथे 0, 1, 2, 3 इकडे पॉझिटिव्ह नंबर्स आणि इकडे काय असतात, निगेटिव्ह नंबर्स असतात की नाही. मग इथे -5 कुठे आला, इथे आला. मग कुठे येणार आहे, अँड इंटेजर्स. ठीक आहे, हे आपलं आन्सर आहे. तरी पण मुलांनो, मी डी ऑप्शन तुम्हाला सांगते. अ फ्रॅक्शन. आता फ्रॅक्शन कसं होतं मुलांनो, 2/3 होतं की नाही, 3/4 हे होतं फ्रॅक्शन. मग हे ऑप्शन असणार आहे, नाही. मग आपलं आन्सर काय आहे, अँड इंटेजर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलं, कंपॅरिझन दिलेलं आहे. एकीकडे -5 आहे आणि एकीकडे 0 आहे. आता नंबर लाईन मुलांना मी तुम्हाला दाखवली होती की नाही, इथे बघा आहे. 0 पासून राईट साईडला काय असतात, पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर्स असतात. आणि काय असतात, राईट साईडचे नंबर हे ग्रेटर दॅन लेफ्ट साईडचे नंबर. आठवतंय. मग इथे 0 आहे, इकडे स्मॉल 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 होत जाणार आहे. मग -5 कुठे आहे, इथे आहे. मग हा काय आहे, 0 पेक्षा स्मॉलर आहे. मग कोणती साईड येणार बरं, ही येणार की नाही, बी. ऑप्शन बी हे आपलं आन्सर असणार आहे. कळालंय मुलांनो. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय आहे. राईट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. आता ट्रू आणि फॉल्स विचारलं आहे. ठीक आहे, फर्स्ट बघा काय आहे, 0 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. आता याचा अर्थ काय आहे, 0 इज द स्मॉलेस्ट. आता नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात बरं, 1, 2, 3, 4 आणि काय असतात, इन्फिनाइट असतात. मग ह्याच्यात 0 येतोय का, 0 येतच नाही आहे. मग कसं काय स्मॉलेस्ट असणार, मग हे काय आहे, फॉल्स. आता बघा नेक्स्ट काय आहे, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. आता नॅचरल नंबर्स काय असतात, 1, 2, 3, 4 पासून स्टार्ट असतात आणि होल नंबर्स कुठून स्टार्ट असतात, 0, 1, 2, 3, 4 अँड इन्फिनाइट असतात की नाही. मग यांनी काय सांगितलंय, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. मग हे जे सगळे नॅचरल नंबर्स आहेत ते होल नंबर्समध्ये पण आहेत. येस, मग याचा आन्सर काय येणार, ट्रू. नेक्स्ट बघा काय आहे, ऑल होल नंबर्स आर नॅचरल नंबर्स. आता उलटं विचारलंय, ऑल होल नंबर्स आर नॅचरल. मग 0 आहे का याच्यामध्ये, नाही. मग कसे काय होल नंबर सगळे नॅचरल होतील, नाही होणार ना. मग फॉल्स. नेक्स्ट काय आहे बघा, द सम ऑफ अपोजिट नंबर्स इज 0. आता अपोजिट नंबर मी शिकवलं होतं, आठवते का मुलांनो. आपला एक रूल पण होता, हे बघा मागे दाखवते मी तुम्हाला. इथे द सम ऑफ अपोजिट नंबर्स इज 0 आहे ना, रूल पण होता. मग याचा आन्सर पण काय आहे, तर ट्रू आहे. ओके, नेक्स्ट बघा काय दिलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द फॉलोइंग 4 नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर. आता असेंडिंग ऑर्डरमध्ये नंबर लिहायचे आहेत. ठीक आहे, चला पहिले बघा इथे 87,000. पहिले तर नंबर काउंट करायचे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9.
1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 9 नंबर्स आहेत सगळीकडे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय बघायचं आहे की स्मॉलर नंबर. इथे फर्स्ट 2 नंबर्स 87 87 85 89. मग 85 आहे, मग फर्स्ट हा नंबर लिहायचा आहे आपल्याला. ठीक आहे. 85 crore 93,21,793 हा फर्स्ट झाला. देन बिगर कोण आहे 85 नंतर हे दोन्ही 87 crores आहेत सॉरी. ठीक आहे. पण त्याच्यानंतरचे 2 डिजिट आता बघायचे. इथे आहे 29 लाख, इथे आहे 39 लाख. मग स्मॉल कोण आहे 29. मग याच्यानंतर काय येणार 87 crore 29,35,104. बघा आता त्याच्यानंतर बिगर कोण आहे 87 crore 39 lakhs आहे आणि इथे 89 crore 51 आहे. मग नेक्स्ट नंबर काय येणार आहे आपला, आपल्याला लगेच बघूनच समजतं की नाही. 87 crore 39 lakhs 27,401 आणि मग लास्ट नंबर आपला बिगर 89 crore 51 lakh 23,307. झालं की नाही असेंडिंग मुलांनो, हो की नाही. स्मॉल दॅन बिगर नंबर्स. येस, हे असेंडिंग असतात. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. ऑब्टेन 5 digit numbers using the digits 1 to 9 only once. Read them and write them in words and write the largest and smallest numbers. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे बघा. म्हणजे काय करायचं आहे की 1 to 9 नंबर्स आहेत, डिजिट आहेत बरोबर. यातून आपल्याला 5 डिजिट असा नंबर बनवायचा आहे की एक लार्जेस्ट आणि एक स्मॉलेस्ट असे 2 नंबर बनवायचे आहेत. तर चला आपण स्टार्ट करूया. ठीक आहे. पहिले आपण काय करूया लार्जेस्ट नंबर बनवूया. लार्जेस्ट नंबर कसा बनणार, तर कसा बनणार मुलांना आठवतं आहे का, डिसेंडिंग ऑर्डरनी. मग 98,765 आपण पार्ट 1मध्ये बघितलं आहे मुलांनो. नंतर स्मॉलेस्ट काय आहे, कसा बनवायचा असतो असेंडिंग ऑर्डरनी. मग काय येणार स्मॉलेस्ट 12,345. आता काय सांगितले त्यांनी की हे नंबर काय आहेत वर्ड्समध्ये लिहायचे आहेत. मग चला वर्ड्समध्ये लिहूया. $98,765 ओके. नेक्स्ट काय आहे 12,000. स्मॉलेस्ट नंबर काय आपला 12,345. मग लिहा 12,345. ठीक आहे. हा क्वेश्चन होता आणि हे आपलं आन्सर आहे. कळलं मुलांनो, इझी आहे. आपण पार्ट 1मध्ये हे बघितलं आहे. जर तुम्ही हे बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, क्वेश्चन नंबर 5. ड्रॉ अ नंबर लाईन ऑन युअर नोटबुक अँड शो द नंबर्स -5, 3, -3 अँड 7 ऑन इट. इथे बघा मुलांनो काय सांगितलेलं आहे की नंबर लाईन काढायला सांगितले आपल्या बुकमध्ये. ठीक आहे. नंबर लाईन शिकवले की नाही मी तुम्हाला, हां आठवा जरा. ठीक आहे. आणि हे तुम्ही काढायचे आहे बरं का. तर नोटबुकमध्ये नंबर लाईन काढायचे आणि काय करायचं आहे शो द नंबर्स. हे काही नंबर दिले आहेत ते त्या नंबर लाईनमध्ये शो करायचे आहेत. तो ऑलरेडी मी तुमच्यासाठी एक नंबर लाईन ड्रॉ केलेली आहे. आता हे नंबर आपण कसे शो करायचे. -5 बघा कुठे दिसतो आहे. मग -5ला बॉक्स करू शकता, सर्कल करू शकता, काहीही. देन 3ला साईन आहे का, नाही. मग ही काय आहे पॉझिटिव्ह आहे. मग कुठे आहे इकडे. ओके. नेक्स्ट काय आहे -3. इथे आहे की नाही साईन, मग हा निगेटिव्ह नंबर आहे. इथे बघा. लास्ट काय आहे 7.
7 काय आहे, साईन नाही म्हणजे पॉझिटिव्ह, मग कुठे असणार, राईट साईडला. बघा इकडे आहे. हा आन्सर असं लिहायचा आहे मुलांना. तुम्हाला पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट आर द नंबर्स इन द राईट ऑफ 0 कॉल्ड. आता बघा या क्वेश्चनचं मिनिंग काय आहे. व्हॉट आर द नंबर्स इन राईट साईड. आता ही नंबर लाईन आहे, हीच आपण बघूया. ठीक आहे. तर 0च्या राईट साईडला जे नंबर्स असतात त्याला काय म्हणतात, सांगा बरं मुलांना कमेंटमध्ये. मी शिकवलं की नाही, काय म्हणतात त्यांना, पॉझिटिव्ह नंबर्स. पॉझिटिव्ह नंबर्स आहे की नाही, हे पॉझिटिव्ह. देन नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट आर द नंबर्स ऑन द लेफ्ट ऑफ 0 कॉल्ड. 0च्या लेफ्ट साईडला असतात ते काय असतात, काय असतात मुलांनो, सांगा पटापट. चलो काय असतात, निगेटिव्ह नंबर्स. येस, निगेटिव्ह नंबर्स. कळतंय ना मुलांनो, आहे की नाही. नंबर लाईन समोरच राईट साईडचे पॉझिटिव्ह नंबर्स, लेफ्ट साईडचे निगेटिव्ह नंबर्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. इथे आता एक वर्ड प्रॉब्लेम दिला आहे आपल्याला. बघा काय क्वेश्चन आहे. अ डिस्ट्रिक्ट स्पेंड ₹6,927,765 in the financial year 2023-24 and ₹88,36,584 in the financial year 2024-25 for environmental protection. What is the total expenditure for environmental protection in these 2 financial years? आता बघा इथे काय क्वेश्चन दिला आहे की एक एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन म्हणजे डिस्ट्रिक्टमध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये काय करतात, एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनसाठी काही गोष्टी करत असतील तर त्यासाठी काही खर्च लागतो, बरोबर. तो खर्च त्या एव्हरी इयर किती खर्च करतात ते त्यांनी दिलेलं आहे. तर 23-24मध्ये किती झाला आहे, 24-25मध्ये किती झाला आहे, याचं इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वर्ड प्रॉब्लेम करायचा आहे. मग फर्स्ट क्वेश्चन काय आहे, तर व्हॉट इज द टोटल एक्सपेंडिचर. टोटल म्हणजे आपल्याला लगेचच कळतं, आपल्याला काय करायचं आहे, ॲडिशन करायचं. पुढे काय दिलं आधी बघूया. हां, हाऊ मच मोर मनी वॉज स्पेंड इन 2024-25 कम्पेअर टू 2023-24. म्हणजे इथे मुलांनो 2 क्वेश्चन दिले आहेत. तुम्ही जर आपला पार्ट बघितलं, मागचे पार्ट बघितले असतील तर प्रॅक्टिस सेट 3.1मध्ये असाच एक क्वेश्चन होता बघा, वर्ड प्रॉब्लेम. त्यात पण असे 2 क्वेश्चन होते. तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्की बघा. हां, ठीक आहे. आपण आता हा सॉल्व करायला घेऊया. पहिले काय करायचं असतं मुलांनो, तर गिवन लिहायचं असतं, हो की नाही. मग चला गिवन लिहूया. काय दिलं आहे गिवन म्हणजे आपल्याला जी क्वेश्चनमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असते. तर चला स्टार्ट करूया. गिवन काय आहे, मनी स्पेंट इन, पहिले काय आहे 2023-24 किती गेले आहेत बघा, ₹69,27,762. नेक्स्ट काय आहे, मनी स्पेंट इन 2024-25 किती आहे बघा, ₹88,36,584. हे झालं आपलं गिवन. ठीक आहे. आता काय सांगितलं त्यांनी, फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, व्हॉट इज द टोटल एक्सपेंडिचर म्हणजे टोटल 2 फायनान्शियल इयर म्हणजे या 2 वर्षामध्ये टोटल किती खर्च झाला. तर चला आपण काय करायचं आहे, ॲडिशन. मग इथे काय लिहायची एक लाईन, टोटल एक्सपेंडिचर इन द 2 इयर्स म्हणजे या 2 वर्षामध्ये किती होतात. आणि काय करायचं आता, या दोघांचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे. चला नंबर लिहून घेऊया.
69,27,762 प्लस काय करायचं आहे, मी सांगितलेलं मागच्या वेळी की युनिट प्लेसपासून नंबर लिहायला चालू करायचा आहे. ओके, देन ओनली आपला आन्सर काय येणार आहे, करेक्ट येणार आहे. चलो ॲडिशन करा. 4 + 2 6, 6 + 8 14, 1 कॅरी ओव्हर केला. 7 + 5 12 and 1 13, 1 अगेन कॅरी फॉरवर्ड केला. 7 + 6 13 + 1 14, अगेन 1 कॅरी केला. 3 + 2 5 + 1 6, 9 + 8 17 कॅरी केला. 6 + 8 14 + 1 15. आला आपला आन्सर. किती आला आपला आन्सर, 1,57,64,346. ठीक आहे, आता हे फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर झालं. आता अजून एक क्वेश्चन विचारला आहे त्यांनी आपल्याला. काय विचारलं आहे बघा, दिसतंय ना मुलांना? ठीक आहे. हाऊ मच मोर मनी वॉज स्पेंट इन 2024-25 कम्पेअर टू 2023-24. मग इथे काय करायचं आहे आपल्याला, तर 2 इयरमधला डिफरन्स काढायचा आहे. आणि जेव्हा आपल्याला डिफरन्स काढायचा असतो तेव्हा आपण काय करतो, तर सबट्रॅक्शन करतो. चला तर आपण करूया. आता इथे आपण ऑलरेडी गिवन दिलेलं आहे की नाही मुलांनो, मग हेच गिवन यूज करूया आणि आपण सबट्रॅक्ट करूया. ठीक आहे, मग इथे सुद्धा आपण एक लाईन लिहायची आहे. पहिले काय लिहायची आहे, डिफरन्स बिटवीन द मनी spent in the 2 years. या 2 वर्षाचा डिफरन्स काढायचा आहे की नाही, मग या 2 इयर्स. मग करा, चला काय करायचं आहे, आता बिगरमधून स्मॉलर करायची की नाही. मग फर्स्ट काय लिहिणार, 88,36,584 मायनस काय करायचं आहे, पहिले युनिट प्लेसपासून चालू करायचं आहे. ओके नाही, दिसतंय ना मुलांनो? ओके, आता दिसतंय? ठीक आहे, आता चला सबट्रॅक्शन करूया. 4 - 2 2, 8 - 6 2, 5 मधून 7 जातात नाही, देन 1 बॉरो केला, याचा झाला 15. मग या 6चा काय आलं, याला 1 दिलं की नाही, मग याचा 5. पण 5 मधून पण 7 जात आहेत का, नाही. मग अगेन 3 कडून 1 बॉरो करायचा. देन 5चा 15, 3चा 1 इकडे गेल्यामुळे 3चा 2. 8 - 9 होतात नाही, देन अगेन काय करायचं, बॉरो 1 फ्रॉम दिस 8. 8चा काय होणार, 18 अँड देन या 8चा 7. आता करूया. ठीक आहे, 15 - 7 8, अगेन 15 - 7 8, 2 - 2 0, नेक्स्ट 18 - 9 9, 7 - 6 1. आलं की नाही आपला आन्सर? काय आलं आपला आन्सर, 19,08,822. आता दोन्ही क्वेश्चनचे आन्सर आले. मग आपण काय करणार आहोत, तर लास्ट लाईन लिहायची असते की नाही आपल्याला. तर चला स्टार्ट करूया. फर्स्ट काय आहे, टोटल एक्सपेंडिचर इन द 2 years is ₹1 crore. हे आलं होतं की नाही आन्सर, 57,64,346. नेक्स्ट काय आलं हे, तर डिफरन्स बिटवीन the money spent in the 2 years is काय difference, ₹19,08,822.
22. ओके, बघा मुलांनो हे आन्सर आले. तुम्हाला पाहिजे तर याचा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढू शकता. ठीक आहे, दिसतंय? ओके, नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन फ्रॉम दिस एक्सरसाइज 3 ऑल्सो अँड फ्रॉम दिस लेसन ऑल्सो. ठीक आहे, चलो. Write the numbers 1 to 9 in the given box in such a way that each number appears only once and their vertical, horizontal and diagonal sums are equal. बघा इथे काय दिलं आहे आपल्याला, एक बॉक्स दिला आहे, काही नंबर दिले आहेत आणि काय सांगितलं आहे की 1 to 9 नंबर घ्यायचे आहेत. एकदाच नंबर आला पाहिजे 1 to 9 आणि काय आलं पाहिजे याचं वर्टिकली म्हणजे असं. ओके, हॉरिझॉन्टली, वर्टिकली म्हणजे असं मुलांना उभं. ओके, हॉरिझॉन्टली म्हणजे असं आडवं. ठीक आहे, आणि डायगोनल म्हणजे असं क्रॉस. ठीक आहे, काय आलं पाहिजे आन्सर सेमच आलं पाहिजे आणि 1 to 9 मध्ये एकच नंबर आला पाहिजे. ठीक आहे, मग आपण हे सॉल्व करूया. आता मुलांना हे कसं करायचं बघा, मी तुम्हाला एक्सप्लेन करते. फर्स्ट काय करायचं, ह्या आपल्याला हॉरिझॉन्टल लाईनमध्ये तिन्ही नंबर दिलेत, यांचं आपण ॲडिशन करूया. काय येतं आहे 8 + 1 9, 9 + 6 किती होत आहेत 15 होत आहेत. बरोबर, मग आपल्याला एक जजमेंट आलं की आपण काय करायचं आहे, आपल्याला हॉरिझॉन्टली, वर्टिकली, डायगोनल काय करायचं आहे 15 आन्सर हे आलंच पाहिजे. मग चला आपण इथून स्टार्ट करूया. ठीक आहे, आता 6 + 2 काय होत आहेत 8. ओके, 8. आता आपल्याला इथे 15 आले पाहिजेत. मग काय करायचं 15मधून 8 मायनस करा. बरं काय आन्सर येत आहे, करा. ओके, कमेंट्समध्ये लिहा बघू. येस, काय आन्सर येणार आहे तर 7. हो की नाही, 8 + 7 15 आले की नाही. इकडे पण 15, हे आले होते 15 बरोबर हॉरिझॉन्टली, हे आले आता 15. आता इकडे बघूया 5 + 1 6. मग इथे आपल्याला काय पाहिजे 15 पाहिजे की नाही. मग 15मधून 6 मायनस करायचं, किती आन्सर येत आहे 9. ओके, मग 9 लिहून घ्यायचं. ओके, ठीक आहे, झाले हे पण 15. आता नेक्स्ट बघा इकडे काय 8 + 3 11. तर 11 काय करा 15मधून 11 मायनस करा, काय आन्सर येणार आहे 4. झाले इकडे पण 15. आता चेक करा बघू इकडे हॉरिझॉन्टली झालेत का मुलांनो. बघा 9 + 4 13 + 2 15 आले की नाही. इकडे बघा 5 + 3 8 + 7 15 आले की नाही. आता आपण डायगोनल बघूया. ठीक आहे, 5 + 6 11 + 4 15 आले की नाही. आहे की नाही आपला आन्सर करेक्ट. ओके, कळालं मुलांनो. तर अशा तऱ्हेने मुलांनो आपला लेसन नंबर 3 कंप्लीट झालेला आहे. काहीही डाऊट असेल, काहीही क्वेरी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू, टेक केअर अँड बाय बाय.